तर मित्रांनो, आज आपण एकदम मराठी पद्धतीमध्ये वांग्याची भाजी बनवणार आहोत। तर सर्वात प्रथम वांग्यांमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सर्व वांग्यांमध्ये। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून फोडणी द्यायची आहे। मग यामध्ये मोहरी व जिरे घालून फोडणी टाकून घ्यायची व त्यानंतर लसूण सुद्धा टाकून फोडणी द्यायची आहे। चांगलं पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर लसूण चांगले लाल भाजलेले आहेत। त्यानंतर आपण सर्व वांगे त्यामध्ये टाकत आहोत। तर आपण वांगे हे चांगले भाजून घ्यायचे आहेत, त्याला काळा रंग येईपर्यंत। हे वांगे चांगले लाल होईपर्यंत भाजलेले आहेत। आता हळद, तिखट व काळं वाटण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, आता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे। तर यानंतर भाजीमध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये गरजेनुसार शेंगदाण्याचा कुट्टा सुद्धा टाकायचा आहे व या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आमच्या घरांमध्ये म्हणजे असे मेंबर्स जास्त आहेत, सो त्यामुळे आम्हाला एवढी भाजी लागते, म्हणून आम्ही एवढी भाजी बनवली आहे। त्यानंतर आपण शेवटी भाजीमध्ये गरजेनुसार मीठ घालत आहोत आणि शेवटी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। सो नंतर जेव्हा आपले वांगे चांगले शिजून झाल्यानंतर गॅस बंद करावा। तर अशा प्रकारे आमच्या घरातील महाराष्ट्रीयन वांग्याची भाजी तयार आहे।